कल्याण डोंबिवली महापालिकेने डोंबिवली पूर्व स्थानक परिसरात सातत्यपूर्ण राबवलेल्या फेरीवाला कारवाईमुळे आज सकाळी स्थानक परिसर अत्यंत मोकळा झाला होता। महापालिकेच्या कारवाईने धास्तावलेल्या फेरीवाल्यांनी आपले बस्तान गुंडाळले होते। डोंबिवली पूर्व स्थानक परिसर आणि रस्ते गेली काही दिवस मोकळा श्वास घेताना दिसत आहे। महापालिका सातत्यपूर्ण कारवाई करीत असल्याने फेरीवाले देखील धास्तावले आहेत। शनिवार आणि रविवार सुट्टीचे दिवस असतानाही महापालिकेने आपली कारवाई चालू ठेवली। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक पवित्रा घेतल्याने महापालिकेला आणि पोलीस प्रशासनाला कारवाई सुरू करावी लागली। या कारवाईत एफ प्रभागाचे आणि जी प्रभागाचे सहाय्यक आयुक्त सहभागी झाले होते। प्रशासनाने फेरीवाल्यांसोबतच त्यांना आश्रय देणाऱ्या दुकानदार, व्यापारी, इमारती मालक यांना देखील कारवाई करत नोटीस बजावल्याची माहिती सहाय्यक आयुक्त हेमा मुंबारकर यांनी दिली। महापालिकेने गेली 2 दिवस सातत्याने कारवाई केल्याने आज सकाळी डोंबिवली स्थानक परिसर जरी आज मोकळा श्वास घेत असताना दिसला, तरी आज संध्याकाळी मात्र वेगळे चित्र आज पाहायला मिळाले। महापालिका कारवाई करत असली तरी ती काही काळ मर्यादित असते। एकदा का महापालिका वाले गेले की पुन्हा फेरीवाले आपले बस्तान बसवतात आणि कारवाई करायला आले की निघून जातात। उर्सेकरवाडी मधील हे चित्र कायमचे आणि कित्येक वर्ष चालत आले आहे असे येथील नागरिक सांगतात। संध्याकाळचा वेळ हा डोंबिवली रेल्वे परिसरात अत्यंत गजबजलेला असतो। याच वेळात फेरीवाले मोठ्या प्रमाणावर आपला व्यवसाय लावत असतात। या वेळातच महापालिकेने कारवाई केली तर त्या कारवाईला काही अर्थ राहील असे मत येथील जुने जाणते व्यापारी व्यक्त करतात। या सर्व प्रकाराबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे डोंबिवली शहर अध्यक्ष राहुल कामत यांची भेट घेऊन त्यांच्याकडून डोंबिवली स्थानक परिसरातील महापालिका करत असलेल्या कारवाईबाबत मनसेची भूमिका जाणून घेतली। की एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकावरती जो काही पादचारी पूल त्याच्यावरती जी चेंगराचेंगरीची दुर्घटना झाली होती आणि त्याच्यात अनेक निष्पाप नागरिकांना आपले जीव गमवावे लागले होते। त्यानंतर या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला निदर्शनास आल्या त्यावरती सुमोटो काही ॲक्शन्स अनेक ठिकाणी घेतल्या गेल्या। तर त्याबाबत सर्वोच्च न्यायालय जे आहे त्या सर्वोच्च न्यायालयाने असा एक आदेश पारित केला होता की ज्याप्रमाणे शाळा, कॉलेज, प्रार्थना स्थळ असतील, रुग्णालय असतील, याच्या बरोबरच रेल्वे स्टेशनच्या जेवढ्या काही एक्झिट बाहेर पडायच्या जागा आहेत याच्यापासून 150 मीटरचं अंतर हा संपूर्णतः ना फेरीवाला क्षेत्र करावं। इथे एकाही फेरीवाला बसू देऊ नये, जेणेकरून लोकांना चेंगराचेंगरी सारखे ही अपघात, दुर्दैवी अपघात होणार नाहीत आणि त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळेला कामावरून थकून आल्यानंतर किमान त्यांना चालायला मोकळा श्वास मिळेल, अशा करता त्यांनी ते सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले होते। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यावर वारंवार पाठपुरावा केला होता। त्याबाबतच्या 1-2 आंदोलनं झाली होती, त्याचे गुन्हेही आमच्यावरती दाखल आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते सन्माननीय राजूदादा पाटील यांनी देखील हा सगळा घेतला होता, परंतु हे करताना कुठेतरी 8-15 दिवसाची कारवाई होताना कारवाई झालेली आम्हीही बघितली, नागरिकांनीही बघितली। तर आता असं झालंय की सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल आहे तो सर्वांनाच बंधनकारक आहे आणि त्याच्यावरती जर कोणी त्याच्याकडे दुर्लक्ष किंवा कानाडोळा करत असेल तर अशा परिस्थितीत काय करायचं। म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मध्यंतरीच्या काळात असं झालं की उर्सेकरवाडी जो भाग आहे तिथे स्टेशनच्या जवळचा, तिथे नोबल म्हणून हॉस्पिटल आहे, फेरीवाल्यांच्या विळख्यात ॲम्ब्युलन्स अडकली। मागे एकदा एका फेरीवाल्याला मारहाणीचा देखील फेरीवाल्यांकडनं रुग्णवाहिका चालकाला प्रकार झाला। तर ते परवा जी ॲम्ब्युलन्स अडकली त्याबाबत मनसेचे नेते सन्माननीय राजूदादा पाटील यांनी ट्विट देखील करून प्रशासनाचं लक्ष याकडे वेधलं होतं। त्यानुसार आम्ही
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी, आम्ही डोंबिवलीचे सहाय्यक पोलीस आयुक्त आणि रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जवाद वाड साहेब आणि एसीपी श्री हेमाळे साहेब यांची भेट घेतली। त्यावेळेला फ आणि ग प्रभाग क्षेत्राचे सहाय्यक आयुक्त देखील तिथे हजर होते। आम्ही त्यांच्या निदर्शनास एवढीच गोष्ट आणून दिली की माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो 150 मीटरचा निकाल दिलेला आहे, जो ना फेरीवाला क्षेत्र जाहीर करावा, त्यानुसार आपण 150 मीटरचं क्षेत्र हे कायमस्वरूपी ना त्यांच्यावरती कारवाई करा, त्यांना बसू देऊ नका, त्यांचं पुनर्वसन कुठे करायचा हा महापालिकेचा धोरणात्मक निर्णय। परंतु 150 मीटर रेल्वे स्टेशनच्या सर्व एक्झिट पासून 150 मीटरचा परिसर हा फेरीवाला मुक्त असलाच पाहिजे अशी मागणी आम्ही केली। त्यावरती सहाय्यक पोलीस आयुक्त साहेब आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब या दोघांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला पूर्ण याकरता पोलीस पाठबळ देऊ आणि त्यानुसार शनिवारपासून कारवाई चालू केली होती। जर त्या कारवाईत जर खंड झाला असेल तर त्या कारवाईत सुप्रीम न्यायालयाचा जे सर्वोच्च न्यायालयाचं आहे तर सर्वोच्च न्यायालयाचा अवमान होणं आणि त्यानुसार जे काही इतर नियम आहेत या नियमांनुसार महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर आम्ही गुन्हे दाखल करणार। सुप्रीम कोर्टाचा जो सर्वोच्च न्यायालयाचा आदेशाचं जे मी मगाशी आपल्याला सांगितलं त्याच्यात फेरीवालेच आहेत। आता गंमत त्याच्यात अशी आहे की ज्या वेळेला मनसेने आमचे नेते सन्माननीय श्री राजूदादा पाटील यांनी ज्या वेळेला सर्व पोलीस पथक, महानगरपालिकेचं पथक यासह पाहणी केली होती, त्यावेळेला असं निदर्शनास आलं की अनेक दुकानदारांनी आपल्या शेड्स ज्या आहेत त्या अनधिकृतपणे वाढवलेल्या आहेत। त्याचबरोबर ती फुटपाथ हे जे लोकांना पदपथ ज्याला म्हणतात ते चालण्याकरता असतात त्याच्यावरती सामान ठेवून ते बंद केलेले आहेत। तर त्याच्यावरती जर कारवाई होत असेल तर ती त्यांच्या नियमानुसार किंवा ते जर अनधिकृतपणे परवानगीने बांधले असेल तर त्यावरती महानगरपालिकेने कारवाई केलेली असेल। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की पदपथ हे जे बांधलेले असतात हे नागरिकांना चालण्याकरता बांधलेले असतात, त्यामुळे कुठल्याही रस्त्यावर जे पदपथ हे नागरिकांकरता मोकळे असायला पाहिजेत, त्यावरती दुकानदारांनी आपलं सामान ठेवून ते त्यांना म्हणजे पादचारांना अडथळा त्याच्यात आणू नये ही देखील आमची भूमिका आहे।